नमस्कार मित्रांनो, मी जागृत जाधव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनल लर्न टू टर्न मराठीमध्ये. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल, सेफ असाल आणि सेफली ड्रायव्हिंग जे आहे ती करत असाल. आणि तुम्ही आपल्या या चॅनलवरील व्हिडिओज जे आहेत ते लेसन 1 लेसन 2 असे करून लाईनशीर पाहिलेले असतील, कारण की आपण आपल्या ह्या चॅनलवरती जे आहेत ते अगदी शून्यापासून कार ड्रायव्हिंग शिकवत आहोत आणि कार केअर बद्दलच्या टिप्स देखील देत आहोत. जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओचा शेवटी जे आहे ती प्लेलिस्ट येईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही जे व्हिडिओ आहेत ते लेसन 1 पासून लाईनशीर पाहत याल, जेणेकरून तुमचं ड्रायव्हिंगचं नॉलेज जे आहे ते वाढत येईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बिगिनर्स लोकांसाठी आहे. ही मिस्टेक जी आहे तो प्रत्येक एक नवीन ड्रायव्हर, प्रत्येक एक नवीन लर्नर जो आहे तो करतच असतो आणि त्याला याचा त्रास जो आहे तो होतच असतो. तो म्हणजे गाडी उचलताना, म्हणजे गाडी पुढे घेऊन जाताना बंद पोझिशनमधून गाडी सतत बंद पडणं, फर्स्ट गिअरमध्ये बंद पडणं. फर्स्ट गिअरची प्रॅक्टिस झाल्यानंतर जेव्हा सेकंड गिअरमध्ये गाडी चालवायला शिकतो तेव्हा सेकंड गिअरमध्ये पण कधी कधी बंद पडणं, स्पीड ब्रेकरवरती गाडी बंद पडणं, हिलवरती गाडी बंद पडणं, गिअर चेंज करताना गाडी बंद पडणं, हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते बिगिनरला होतच असतात. तर ते प्रॉब्लेम कुठल्या चुकीमुळे होतात, आपण काय करतो म्हणून ते प्रॉब्लेम होतात, त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला आणि त्या हिशोबाने एक्झिक्यूट केलं, त्या हिशोबाने प्रॅक्टिस जर केली तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगमध्ये डेली, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत, तुमची गाडी जी आहे ते इथून पुढे बंद पडणारच नाही आहे. प्रत्येक एक प्रॉब्लेम बद्दल डिटेल्समध्ये मी सांगितलेलं आहे. 3-4 मिस्टेक सांगितलेले आहेत आणि कसं करायचं त्याचं सोल्युशन देखील सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा मध्ये मध्ये काही आपल्या मायनरच्या चुकीमुळे गाडी जी आहे ती बंद पडते. याचा अर्थ असं नाही की गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ती बंद पडते. तर आपण ड्रायव्हिंगमध्ये काही छोटे मिस्टेक्स केल्यामुळे ती बंद पडते. तर त्याच मिस्टेक्स बद्दल आपण बात करणार आहोत. तर मिस्टेक नंबर 1 आहे की गाडी थांबवताना क्लच पेडल जो आहे तो प्रेस न करणे. जेव्हा आपण ड्रायव्हिंग करत असतो, समजा की हाय स्पीड मध्ये आहोत किंवा लो स्पीड मध्ये आहोत, तर अशा वेळेला जेव्हा आपली गाडीची स्पीड कमी येते आणि जेव्हा आपल्याला थांबायचं असतं पूर्णपणे, त्या वेळेला क्लच जो आहे तो पूर्णपणे आतमध्ये टाकणं, प्रेस करणं गरजेचं असतं. तसं जर आपण नाही केलं, इंजिनची आणि व्हीलची स्पीड जी आहे ती मिसमॅच झाल्यामुळे आणि आपण ब्रेक अप्लाय केल्यामुळे व्हील जे आहे ते लॉक होतात आणि तोच लोड इंजिनवर पडल्यामुळे इंजिन जो आहे तो आपला बंद पडून जातो. त्यामुळे आपल्याला इंजिनला आणि व्हील्सला डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं आणि ते डिस्कनेक्ट करण्याचं काम जे आहे ती आपली क्लच प्लेट करत असते. त्याच्यामुळे आपल्याला क्लच पेडल देखील प्रेस करणं गरजेचं असतं. काही अशा प्रकारे करायचं असतं. आता समजा की गाडी चालवतोय, गाडी लो स्पीड मध्ये आहे, गाडी ही लो स्पीड मध्ये आहे, सेकंड गिअर वरती मी चालवतोय आणि जर मी क्लच पेडल नाही दाबला आणि फक्त ब्रेकच दाबला, बघा माझी गाडी बंद पडेल. तर काही अशी माझी गाडी जी आहे ती बंद पडली. पुन्हा स्टार्ट करतो. गाडी पुन्हा स्टार्ट केलेली आहे. पुन्हा त्याच सेम स्पीड वरती घेऊन जातो. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर आणि आता मला गाडी थांबवायची. तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर काही वेळाने मी लगेचच क्लच जो आहे तो अप्लाय करणार. बघा माझ्या गाडी जी आहे ती बंद नाही पडली. इंजिन वेगळ्या स्पीड वरती फिरतो आणि व्हील जे आहेत ते पूर्णपणे थांबलेले आहेत. तर काही असं करायचं. आणि समजा की आपण हाय स्पीड मध्ये आहोत, जसं की मी तुम्हाला सांगितलंय माझ्या मागच्या बहुतेक व्हिडिओमध्ये, जर आपण लो स्पीड मध्ये आहोत तर आपल्याला क्लच सोबत, ब्रेक सोबतच क्लच अप्लाय करणं गरजेचं असतं जर आपल्याला गाडी थांबवायची आहे तर. आता समजा की आपण जास्त स्पीड मध्ये आहोत, ही माझी जास्त स्पीड 4थ्या गिअर पर्यंत गेलो मी आणि अशा वेळेला जर मला गाडी थांबवायची आणि मी ब्रेक मारला आणि जर मी क्लच आतमध्ये नाही टाकला काही वेळानंतर, ही बघा गाडी झटक्याने बंद पडली. तर त्यामुळे अशा वेळी जेव्हा आपल्याला गाडी थांबवायची असते, तर फॉर एक्झाम्पल एक जजमेंट म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला गाडी थांबवायची आहे, जर आपण हाय स्पीड मध्ये आहोत तर ब्रेक अप्लाय केल्याच्या 5 ते 6 सेकंदानंतर आपल्याला क्लच जो आहे तो अप्लाय करणं गरजेचं आहे. आणि जर लो स्पीड मध्ये आहोत तर 2 सेकंदानंतरच क्लच जो आहे तो आतमध्ये टाकायचा. एक रेफरन्स म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सेकंदावर जाऊ नका, पण एक आयडिया तुम्हाला भेटायला हवी म्हणून मी सांगतोय. इथं झाली एक मिस्टेक की जेव्हा गाडी थांबवायची असते तेव्हा आपण क्लच जो आहे तो प्रेस नाही करत. एक तर क्लच प्रेस करा किंवा एक तर गिअर जो आहे तो न्यूट्रल मध्ये आणा. 2 पद्धती आहेत. क्लच प्रेस न केल्यामुळे गाडी जी आहे ती बंद पडते. आता दुसरी मिस्टेक काही अशी आहे, दुसरी मिस्टेक म्हणजे योग्य स्पीड वरती योग्य गिअर एंगेज नाही करणं. फॉर एक्झाम्पल अपशिफ्ट करताना देखील आणि डाऊन शिफ्ट करताना देखील
प्रत्येक गिअरची जी आहे ती स्पीड लिमिट बांधलेली असते आणि त्या स्पीड लिमिटच्या विरोधात आपण जर गिअर टाकले तर आपली गाडी जी आहे ती बंद पडू शकते. आता फॉर एक्झाम्पल हिली एरियाज मध्ये वरती चढत असतो किंवा आपल्याला जेव्हा डाऊनशिफ्ट करण्याची गरज असते, आपल्या गाडीची स्पीड जी आहे ती कमी येते, भले हिली एरिया नसू दे, नॉर्मल रस्त्यावर देखील जरी कमी आली तर अशा वेळेला डाऊनशिफ्ट करणं गरजेचं आहे. जर डाऊनशिफ्ट नाही केलं तर गाडी जी आहे ती आपली बंद पडते. जेव्हा डाऊनशिफ्ट आपली गाडी मागते त्यावेळेला डाऊनशिफ्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा इथे मी जर चुकीचा गिअर टाकला तर गाडी बघा चढतच नाहीये वरती, एक्सिलेटर दाबतोय तरी पण, आणि ही गाडी बंद पडली. त्यामुळे ज्या स्पीडची गरज आहे पर्टिक्युलर रस्त्यावर तो गिअर जो आहे तो एंगेज करणं गरजेचं आहे. योग्य वेळेला डाऊनशिफ्ट करणं गरजेचं आहे आणि योग्य वेळेला अपशिफ्ट करणं गरजेचं आहे. घाईमध्ये अपशिफ्ट करू नका आणि चुकीच्या वेळेला डाऊनशिफ्ट जो आहे तो करू नका. योग्य स्पीडवरती जर तुम्ही केलात तर तुम्हालाच फायदा होईल आणि गाडी जी आहे ती बंद नाही पडणार. तर कोणत्या स्पीडवरती कोणत्या गिअर एंगेज करायचा त्याबद्दलचा व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटनमध्ये लिंक जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता. ही झाली सेकंड मिस्टेक. आणि थर्ड मिस्टेक आहे चुकीच्या गिअरवरती गाडी स्टार्ट करायला जाणं. आता फॉर एक्झाम्पल सिग्नलवरती आपल्याला थांबावं लागलं तर अशा वेळेला आपल्याकडनं काय चुकी होते, किंवा एखाद्या जागेवरती आपल्याला थांबावं लागलं अशा वेळेला आपल्याकडनं काय चुकी होते, आपला जो गिअर असतो अगोदरपासूनचा, समजा की थर्ड गिअर आहे तर आपण तो चेंजच नाही करत. आपण उभ्या गाडीमध्ये थर्ड गिअरवरती गाडी पुढे घेऊन जायला बघतो आणि गाडी जी आहे ती अशी बंद पडते. त्यामुळे काय करायचं आहे, त्यामुळे आपल्याला हॅबिट लावायची आहे की जेव्हा आपली गाडी पूर्णपणे थांबते, पूर्णपणे थांबली म्हणजे आपल्याला पुन्हा फर्स्ट गिअर टाकणं गरजेचं आहे. पूर्णपणे थांबलेली एवढी हेवी गाडी आहे, गाडीमध्ये बसलेली माणसं आहेत, तर त्याच्यासाठी फर्स्ट गिअरच महत्वाचा गिअर आहे आणि फर्स्ट गिअरच सगळ्यात पॉवरफुल गिअर आहे. त्याच गिअरवरती आपल्याला गाडी जी आहे ती पुढे घेऊन जायची आहे. जसं की फर्स्ट गिअर केला एंगेज आणि ही गाडी जी आहे ती पुढे घेऊन गेलो. तर काही असं आपल्याला करायचं आहे. चुकीच्या गिअरवरती नाही आपल्याला गाडी पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला काय सवय असते, आपण गाडी थांबवली, उभी केली तर आपण विसरून जातो की आपल्याला फर्स्ट गिअर करण्याची गरज आहे आणि त्यावेळेला गाडी स्टार्ट करायला जातो आणि आपली गाडी जी आहे ती बंद पडते. त्यामुळे कुठल्याही जागेवर थांबल्यावर जर आपली गाडी उभी राहिली, उभी म्हणजे मूव्हच नाही करत आहे, पुढे चालतच नाही आहे, तर अशा वेळेला लगेचच फर्स्ट गिअर एंगेज करून टाकायचं. ही हॅबिट जी आहे ती आपल्याला लावणं गरजेचं आहे. आता बघा मला हिलवरती चढायचं आहे तर मला माहिती आहे आता तिसऱ्या गिअरवरती नाही चढणार कारण की तेवढी मी स्पीड मेंटेन नव्हती केली. तर आता मी जे आहे तो सेकंड गिअर एंगेज केलाय, योग्य वेळेवरती डाऊनशिफ्ट केलं, त्यामुळे माझी गाडी जी आहे ती या हिलवरती बंद नाही पडणार. योग्य वेळेला डाऊनशिफ्ट करा, योग्य वेळेला अपशिफ्ट करा आणि जेव्हा गाडी थांबेल तेव्हा फर्स्ट गिअर मध्ये जी आहे ती गाडी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, चौथी मिस्टेक आहे गाडी पुढे घेऊन जाताना योग्य प्रकारे जेव्हा आपण फर्स्ट गिअर मध्ये गाडी पुढे घेऊन जात असतो, हा मोस्ट कॉमन मिस्टेक होते ही प्रत्येक बिगिनर जवळ. जेव्हा फर्स्ट गिअर मध्ये गाडी उचलत असतो, पुढे घेऊन जात असतो, तेव्हा गाडी जी आहे ती बंद पडते काही अशा प्रकारे. तेव्हा क्लच जो आहे तो पटकन सुटतो. हा बघा, हा क्लच पटकन सुटल्यामुळे गाडी जी आहे ती बंद पडली. तर आपल्याला काय करायचं आहे अशा वेळेला जो आहे तो क्लच थोडासा उशिरा सोडायचा आहे, क्लच हळूहळू सोडायचा. जिथे व्हायब्रेशन फील झाले तिकडे आपला क्लचचा पाय तसाच ठेवायचा आणि एक्सिलेटर लाईटली द्यायचा हळूहळू. आणि जेव्हा गाडी पुढे गेली तेव्हा 2 सेकंदानंतर क्लचवरचा पाय काढायचा. सोपी पद्धत आहे. 2 सेकंदानंतर क्लचवरचा पाय काढायचा. अगोदरच क्लच जो आहे तो सहील नाही करायचा आहे. जेव्हा आपल्याला व्हायब्रेशन फील होतील पायाला तेव्हा तो क्लचवरचा पाय तसाच राहून द्यायचा आहे अगदी, आणि लगेच ब्रेकवरचा पाय काढून जो आहे तो एक्सिलेटरवर द्यायचा आणि एक्सिलेटर लाईटली द्यायचा. आणि गाडी जेव्हा पुढे जाईल तेव्हा 2 सेकंदानंतर क्लचवरचा पाय जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि त्याची मदत तसं योग्य प्रकारे करण्यासाठी आपल्याला आपल्या पायाच्या हिलची मदत घ्यायची आहे. आपला हिल जो आहे तो फ्लोअरवरती टेकलेला पाहिजे, तेव्हा जो आहे आपण क्लच योग्य प्रकारे हँडल करू शकू. त्यामुळे पाय नेहमी पेडल वगैरे अप्लाय करताना हिलची मदत घ्यावी. इथं झाली चौथी मिस्टेक. आणि मित्रांनो, 5वी मिस्टेक, तिला मिस्टेक नाही बोलता येणार, ही गोष्ट प्रत्येक ड्रायव्हर सोबत होते, भले तो कितीही जुना ड्रायव्हर असो किंवा कितीही नवीन ड्रायव्हर असो. जेव्हा एखादा पर्टिक्युलर ड्रायव्हर एखाद्या क्लासेसमध्ये शिकतो, ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये शिकतो, तेव्हा त्याला त्या पर्टिक्युलर गाडीची सवय झालेली असते, पर्टिक्युलर कारची सवय झालेली असते, तिच्या क्लच पेडलची त्याला सवय झालेली असते. आणि तेव्हा तो ती कार सोडून जेव्हा दुसरी कार चालवायला घेतो तेव्हा त्याच्याकडनं गाडी जी आहे ती अशाच काही प्रकारे बंद पडते.
फर्स्ट गिअरमध्ये पुढे घेऊन जाताना वगैरे, कारण की त्याला जी हॅबिट लागलेली असते ती त्या गाडीची लागलेली असते. 20-25 दिवस तो प्रॅक्टिस त्या गाडीवरती करत असतो. परंतु जेव्हा तू त्या गाडीपेक्षा डिफरंट गाडी ट्राय करतो तेव्हा गाडी जी आहे ती बंद पडते. कारण की प्रत्येक गाडी जी आहे ती वेगवेगळी असते. प्रत्येक गाडीचा क्लच पेडलची जी ट्रॅव्हल असते ती वेगवेगळी असते. प्रत्येक गाडीची कॅपॅसिटी वेगवेगळी. प्रत्येक गाडीमधील बायटिंग पॉईंट जो आहे तो वेगवेगळ्या जागेवरती असतो. कुठल्या गाडीमध्ये बायटिंग पॉईंट मोठा असतो, कुठल्या गाडीमध्ये बायटिंग पॉईंट जो आहे तो लहान असतो. त्यामुळे ही चुकी आपल्याकडनं होते. तर तशा वेळेला मी जे तुम्हाला चौथ्या मिस्टेकच्या वेळी जे सोल्युशन सांगितलं तेच आपल्याला करायचं आहे की क्लच हळूहळू सोडून जेव्हा व्हायब्रेशन फील होतील तेव्हा लगेचच ऍक्सिलेटर पेडल जो आहे तो हळूच दाबायचा आणि गाडी जेव्हा थोडीशी पुढे जाईल तेव्हा क्लच पेडलवरचा पाय जो आहे तो काढायचा आहे. तर या काही आपल्या मिस्टेक्स आहेत ज्याच्यामुळे आपली गाडी जी आहे ती चालता चालता बंद होते. तर ह्या मिस्टेक ज्या आहेत त्या करू नका. प्रॅक्टिस कराल आणि गोष्टी लक्षात ठेवाल तर तुम्हाला सोपं जाईल. ब्रेक अप्लाय करताना जर आपण हायर स्पीड मध्ये आहोत आणि समजा की आपल्याला पूर्णपणे थांबायचं आहे तर ब्रेक अप्लाय केल्यानंतर काही वेळानंतर क्लच जो आहे तो आतमध्ये टाका. आणि जर आपण लो स्पीड मध्ये आहोत तर ब्रेक सोबतच क्लच जो आहे तो आतमध्ये टाका. सोपं आहे. क्लच जर पूर्णपणे थांबायचं आहे तर क्लच पेडल दाबणं गरजेचंच आहे. आणि तसंच योग्य स्पीडवरती योग्य गिअर टाका तर आपली गाडी जी आहे ती बंद नाही होणार. प्लस जेव्हा आपण थांबू जेव्हा आपली गाडी पूर्ण उभी राहते तेव्हा फर्स्ट गिअर मध्येच तिला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि क्लच पेडलवरती तुमचा कंट्रोल आणा पूर्णपणे. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढा तुमच्या क्लच पेडलवरती कंट्रोल जो आहे तो येऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो की तुम्हाला माझ्या या व्हिडिओपासून मदत झालेली असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओपासून मदत झालेली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण की मला मोटिवेशन मिळतं तुमच्या लाईकमुळे असेच व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबत बेल बटन देखील दाबून ठेवा माझे पुढील व्हिडिओज जे आहेत ते पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत राहीन, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना अलर्ट राहा. नेहमी ड्रायव्हिंग करत असताना ट्रॅफिक रूल जे आहेत ते फॉलो करा आणि नेहमी ड्रायव्हिंग करत असताना तुमच्या मोबाईल पासून दूर राहा.